मलकापूर शहरात 4 जानेवारीला घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणी एकच खळबळ उडाली असून या घटनेतील आरोपी हा पोलीस प्रशासनाने त्याला 24 तासाच्या आत अटक केली असून आरोपीच्या विरोधात शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून शेकडो महिला व पुरुष यांनी पोलीस स्टेशनवर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला वर्ग शेकडोच्या संख्येने उपस्थित होता। आरोपीच्या संदर्भात प्रचंड प्रमाणात रोष असून आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिल्या। या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि फास्ट मध्ये आम्हाला सजा यायला झालीच पाहिजे। न्याय लवकरात लवकर द्या आम्हाला आणि शिक्षा फाशीचीच व्हायला पाहिजे। नाही होणार, नाही देणार तुम्ही तर आमच्या हवाले द्या, पब्लिकच्या हवाले द्या ना। आमचे लेकरं आहे मासूम, लेकरांच्या मनात माहिती आहे का भीती बसलेली आहे, लेकरं झोपत नाही आहे, तीच भीती। आई असं होणार का, आई तसं होईल का, मुली शाळेत जात नाही आहे, त्याचं जिम्मेदार कोण? या नराधमाला 5 मिनिटासाठी बाहेर काढा, फक्त 5 मिनिटासाठी आमच्या हवाले द्या। नाही देसान तर तोंड तरी दाखवा त्याचं, 5 मिनिटं त्याला बाहेर तो आलाच पाहिजे, त्याला पब्लिक पाहू द्या आणि सजा फास्ट झालीच पाहिजे, ते पण फाशीची लवकरात लवकर। 1 महिना पण नाही पाहिजे आम्हाला, लेकरं समर्थन आमचे तर न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे बिलकुल 1 महिन्यात ना। अरे आमच्या हवाले करून द्या ना, झालं तुमचं टेन्शन नाही आमचं नाही, तरी आम्हाला त्याला दाखवा तुम्ही। 5 मिनिटासाठी तो बाहेर आलाच पाहिजे, त्याने बघितलं पाहिजे पब्लिक, त्याला लाज वाटली पाहिजे। मोठ्याला म्हातारडा आहे ना 60 वर्षाचा, बुद्धी कुठे गेली त्याची, भ्रष्ट झाली का, नालायक, बाहेर काढा त्याला। या आक्रोश मोर्चामध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। जवळपास 2 तास या मोर्चातील महिला पुरुषांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला। न्याय करण्याचा अधिकार आपल्याला नाही, न्याय करण्याचा अधिकार फक्त न्यायालयाला आहे आणि ते नाही न्यायालयाला। आमच्या हातात काय आहे की आम्हाला व्यवस्थित कागदपत्र तयार करून तो न्यायालयात पाठवायचे आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करू की लवकरात लवकर 1 महिन्यात आम्ही चार्जशीट तयार करू आणि न्यायालयात पाठवू। त्या मुलीला आशीर्वाद द्यायला पाहिजे आणि दुसरी ही महिला जेव्हा अटक होईल तेव्हाच आम्ही नाही आता मॅडम आपण तक्रार काय आहे, तक्रार मी बघेन, तक्रारीमध्ये अटक करण्यासारखा मॅटर असेल तर मी अटक करेन, नाही तर मी अटक। मोर्चातील महिलांची व पुरुषांची समजूत DYSP ढाकणे यांनी काढली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल असं आश्वासन दिल्यानंतर महिला व पुरुषांनी आपला ठिय्या पोलीस स्टेशनमधून मागे घेतला। विदर्भ न्यूज करिता नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर।